यंदा 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। ब्रिटिशांपासून भारताला 1947 साली जसे स्वातंत्र्य मिळाले होते, तसेच अनेक वेगवेगळे देश आहेत त्यांना 15 ऑगस्ट दिवशी फक्त वेगवेगळ्या वर्षी हे स्वातंत्र्य मिळाले होते। हे देश नेमके कोणते हे आपण जाणून घेऊया। पहिला देश दक्षिण कोरिया। दक्षिण कोरियामध्ये 15 ऑगस्टला राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। 1945 साली दक्षिण कोरियाला जपानकडून स्वातंत्र्य मिळालं। दुसरा देश उत्तर कोरिया। दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियामध्ये सुद्धा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 साली दोन्ही देशातील जपानची राजवट संपुष्टात आली। तिसरा देश बहरीन। बहरीन या देशाचा राष्ट्रीय दिवस 16 डिसेंबर असला तरी या देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं। त्यामुळे बहरीन या देशामध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। चौथा देश आफ्रिकेतील द रिपब्लिकन ऑफ द कॉंगो। या देशाला 1960 रोजी फ्रेंच राजवटीपासून मुक्तता मिळाली। यानंतर हा देश डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ द कॉंगो बनला। पाचवा आणि शेवटचा देश लिचेनस्टाईन। या देशातही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। केवळ 160 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरती हा युरोपातील सर्वात छोटा देश आहे। 15 ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।